आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीला विरोध केला गेला। मातोश्री बाहेर घोषणाबाजी देखील करण्यात आली। प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, पण त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध झाल्याचं पाहायला मिळतंय। मातोश्री बाहेर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे, पण श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारी विरोधात आपल्याला असंतोष पाहायला मिळतोय आणि त्याच्यातूनच मातोश्री बाहेर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीला विरोध केला गेलाय। प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली। शेवटची मुलाखत घेतली होती आणि मला कन्फर्मेशन ऑलमोस्ट माझं झालेलं होतं आणि एका रात्री आज सकाळी आता गेम झालेला आहे। हा वॉर्ड ओपन आहे आणि ओपन असताना सुद्धा श्रद्धा जाधवांना पुन्हा त्या वॉर्ड मध्ये उमेदवारी देण्यात आली। आमच्यावर अन्याय आहे। श्रद्धा जाधव यांना 2014ला एबी फॉर्म भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म घेतला होता, त्याच्यात त्यांना बक्षिसी म्हणून त्यांना महापौर पद मिळालं, वडाळा विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि आता परत तुम्ही त्यांना उमेदवारी द्या। म्हणजे आम्ही शिवसैनिकांनी करायचं काय? आईचं गेलं प्रत्येक वेळा श्रद्धा जाधव साहेब हे काय घरदारीच चाललं। आम्ही साहेबांसाठी दुआई मागतो, डोका फोडतो, तो साहेबांची गद्दारगिरी केली आमच्या शिवसैनिकांबरोबर। पक्षाने तुमच्यासोबत गद्दारी केली का? पक्षानेच केली। आज आमचा उमेदवार एवढे दिवस शाखापूर काम करतोय, तिथे येतोय जातोय, मग साहेबांना दिसत नाही। प्रत्येक वेळा साहेब श्रद्धा जाधव ऐकतं, श्रद्धा जाधव ऐकतं म्हणजे आम्ही कोण तुमच्या नजरेत? आम्ही रस्त्यावर बसून वडापाव विकते, माझ्या पैसे अडकलेत पण मी विचारलं नाही। आज त्याच माणसाला घेऊन इथे आली आणि सीट मागून घेते, म्हणजे आजारी माणसाच्या जीवावर तुम्ही तिकडे कमवता, काम करणाऱ्या माणसाचं काय करायचं त्या माणसाने? आज त्यानं किती वर्ष खर्च केलाय शाखेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.